गेले 6 महिने भामचंद्र भंडारा डोंगर बचाव संघर्ष समितीद्वारे हे छेडलेलं आंदोलन गेले 6 महिन्यामध्ये शासन आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय देऊ शकलं नाही। आज आम्ही इथं 6 महिने बसूनसुद्धा भंडारा डोंगराचं उत्खनन बेकायदेशीर चालू आहे। कलेक्टरच्या आदेशाला केराची टोपली दाखवलेली आणि तिथं उत्खनन चालू आहे आणि आमचं हे शांततेनं बसलेलं आंदोलन बेकायदेशीर ठरवून आज नगरपालिकेचे हे कर्मचारी आपल्याला कारवाई करण्यात आले आहेत। आपण प्रत्यक्ष पाहतोय इथं कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण हे करण्यासाठी हे बॅनर आहेत। मागं पण आपले अधिकारी आले आणि म्हणले स्मार्ट सिटीमध्ये हे बोर्ड शोभत नाहीत। अरे बोर्ड बॅनर तुटून पडले, मेले लोक, त्यांच्यावर तुम्ही काही कारवाई करू शकलो नाही। आज फुटपाथावरती कितीतरी बेकायदेशीर लोक बसलेले आहेत, कितीतरी मी दाखवतो तुम्हाला। आणि आमचं संतांचं आंदोलन ह्या महाराष्ट्र शासनाला, या प्रशासकीय अधिकाऱ्यांना बेकायदेशीरवरचं महत्त्व आश्चर्य आहे। याचा सगळा शोध आणि बोध आम्हाला घ्यावाच लागेल निश्चितच। ठीक आहे, जरूर करा कारवाई, आमचं काही म्हणणं नाही। आम्ही इथं बसल्यानंतर कुठल्याही आंदोलकांना कुठल्याही प्रकारची त्रास दिलेला नाही। आमच्या या तंबूमध्ये अनेक आंदोलक आंदोलन करून गेले आहेत, त्यांना आम्ही जागा खाली केलेली आहे। त्यामुळे आम्ही जागा अडवली, अतिक्रमण केले असं होऊ शकत नाही। आणि ह्याच्याबरोबर आम्हालाही जेलमध्ये टाकलं तर आम्हाला आनंदच आहे, कारण आम्हाला सत्यासाठी लढून आता जेलच आम्हाला सुखाचा वाटतोय। जसं लोक म्हणे एकेकांना जेलमध्ये टाकलं स्वातंत्र्यासाठी, तर आम्हाला तुकाराम महाराजांच्या तपोभूमीसाठी, भंडारा भामचंद्र घोराडेश्वर मुक्ती संघासाठी जेलमध्ये जर गेलो तर आम्हाला आणि आनंद वाटेल। तिथे एखादा आम्हाला शांत निवांत ग्रंथ तर लिहिता येईल या सरकारच्या कारनाम्याबाबत, या प्रशासकीय भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कारनाम्याबाबत। नगरपालिका किती सोज्वळ आहे, पवित्र आहे आणि किती पुण्यपतन नगरी पवित्र ठेवलेली आहे आम्हाला चांगलं माहीत आहे। नेहमी आम्ही वृत्तपत्रात वाचत असतो आणि अशा या पार्श्वभूमीवरती तुम्ही संतांचं आंदोलन मोडत असाल शांततेच्या मार्गातलं, सनदशीर मार्गातलं, तर ठीक आहे, आम्ही पण यांचा पंचनामा जाहीर करू। हे रांजणे महाराज गेले 6 महिने आपल्या या तपोभूमीच्या रक्षणार्थी इथे बसलेले आहेत। बिचारांनी कुणालाही काही त्रास दिलेला नाही। आम्ही शांततेनं आंदोलन चाललं, येथील शांततेनं प्रबोधन करतोय आणि आम्हाला जर हा घटनेनं अधिकार दिला नसेल शांततेनं बसून प्रबोधन करण्याचा, तुकाराम महाराजांचं सांगणं आहे, बैसलो धरणे हाका देत दाराशी, देवाच्या दारात धरणे धरून बसले होते, तसं आम्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दारामध्ये धरणं देऊन बसलो होतो आणि सनदशीर मार्गानं बसलो होतो। पण शासनानं एकाही मागणीची पूर्तता केली नाही। म्हणजे एवढी संवेदना नाही का शासनाला ओढली डोंगराबाबत? या पुण्यामध्ये पालखी सोहळा येतो, ज्ञानोबा तुकोबांचा गौरव करतात, हार तुरे सगळं होतं आणि त्याच पुण्यामध्ये हे उठाव चाललेला आहे संतभूमीचा। हा फार मोठा अन्याय आहे, लक्षात घ्या। ज्या ज्ञानोबा तुकोबांचा महाराष्ट्रातनं लाखोनं समाज येतो, आळंदीवरून प्रस्थान सोहळा निघाल्यानंतर पुण्यामध्ये संपूर्ण स्वागत केलं जातं आणि जेवणं गाठली जातात। त्या पुण्यात ही कारवाई होत आणि या जिल्हा प्रशासनासमोर होत आहे आणि पोलिसांच्या माध्यमातून कारवाई होत आहे। सगळे जे प्रशासकीय अधिकारी आहेत, एक लक्षात घ्या, ही लाजिरवाणी आणि कलंकित करणारी गोष्ट आहे महाराष्ट्र शासनाला। जे शासनात तुकाराम महाराजांच्या तपोभूमीला संरक्षण देऊ शकत नाही। अरे 6,000 कोटी तुम्ही समृद्धी मार्गासाठी कुठनं येतात? तुमच्याकडे मेट्रोसाठी तुमच्याकडे कुठनं पैसे येतात? MIDC संपादनासाठी कोट्यवधी रुपये कुठले पैसे येतात? आणि आम्ही आमची म्हणतोय तुकोबारायांची तपोभूमी जतन करा। त्या जतनभूमी करण्यासाठी तुमच्याकडे पैसा नसेल तर तुमचा सत्यानाश आणि वाटोळं या सरकारचं झाल्याशिवाय राहणार नाही। 5 राज्यामध्ये धर्माच्या नावाखाली तुम्ही निवडून आला, भुईसपाट तुम्हाला करून टाकलेला आहे। महाराष्ट्र राज्यसुद्धा तुम्हाला भुईसपाट केल्याशिवाय राहणार नाही। संतांची भूमी आहे, जागृत भूमी आहे, ही लक्षात घ्या। ज्यांनी न्याय, स्वातंत्र्य, समता ही मूल्ये या संतांनी महाराष्ट्र रुजवली आणि त्या पुरोगामित्वावरती उभारलेला हा महाराष्ट्र आहे। इथं कर्मकांड्यांचं काही चालणार नाही। जर जिल्हाधिकाऱ्यांना मी पहिल्यांदाच सांगितलं होतं इथं आल्यानंतर, तुम्ही राज्यकर्त्यांच्या दबावाखाली काम करणार असाल तर आम्हाला न्याय देऊ शकत नाही। आणि आज जिल्हाधिकारी पूर्ण राज्यकर्त्यांच्या दबावाखाली ही कारवाई करत आहेत। हा फार मोठा अन्याय आहे। पुन्हा आम्ही त्यांना सांगितलं आहे, परवासुद्धा मुख्यमंत्री येणार होते अशी वार्ता फैलवली, त्यावेळी प्रत्यक्ष त्यांना भेटून सांगितलेलं आहे की तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या हे संवेदनशीलपणे अजूनही कानावर घाला। प्रकाश जावडेकर आले होते, खासदार आढळराव आले होते, पालकमंत्री आले होते। बरं, दुसरी गोष्ट, पालकमंत्र्यांना पत्रव्यवहार झालेला आहे की बैठक घ्यावा, पालकमंत्र्यांना हार तुरे घ्यायला वेळ आहे आणि आमच्या या तपोभूमी रक्षणासाठी वेळ नाही, मिटिंग घेण्यासाठी वेळ नाही। हा फार मोठा अन्याय आहे। जरूर या अन्यायाला आम्ही पण पंचनामा करू जगामध्ये। जाऊ द्या, काय कारवाई करायची तुम्हाला करून टाका।
कसं करतील तेव्हा घ्या. नाही सर्व काय काढतं ते काढू द्यात. अतिक्रमण त्यांना वाटतं ना, जरूर अतिक्रमण काढू द्यात. आपण शेवटी संतांचा सनदशीर मार्ग सोडणार नाही. मनात आलं तर फकीर आहे मी, तुकाराम महाराजांचा भक्त आहे. तुकाराम महाराजांचं वचन आहे, भले तरी देऊ गांडीची लंगोटी नाठाळाची माती हानुकाठी. पताका टाकण्याची डोक्यात वारकऱ्यात आहे, पण शेवटपर्यंत संयम सोडणार नाही. मायबापाहुनी बहुमायावंत करू घातपात शत्रुहुनी. अरे नेत्याहो, तुम्ही काय आमच्या संतभूमीचा घातपात करताय? तुमच्यापेक्षा भयंकर उत्पात घातपात आम्ही करू शकतो असं तुकोबाराचं जीवन जगलेलं आहे. त्या तुकोबारांचा बंदा भक्त आहे मी, हे करू शकतो शेवटच्या स्टेपला. आणि शेवटच्या स्टेपला सशस्त्र क्रांतीला न्यायचं जर सरकारनं आम्हाला ठरवलं असेल तर हातात रिव्हॉल्वर घेऊन या नेत्यांचा खात्मा नाही केला तर विचारा. शूटिंग करा आणि लाईव्ह करून दाखवा तुमच्या नेत्याला. हे कैफियत, हा एक अन्याय जरूर आम्ही मांडू जगापुढं. हे बघा, वन खात्याच्या लोगोमध्ये या संत तुकाराम महाराजांचं वचन वृक्षवल्ल्या मा सोयरेवंतरे तो डोंगरात फोडला जात आहे. 50 कोटी महाराष्ट्रात हे महाराष्ट्र शासन झाडं लावा निघालेला आहे आणि तुकाराम महाराजांच्या डोंगराला सुरुंग. हा विरोधाभास शासनाचा, त्या शासनाला आता क्षमा नाही. जरूर याचं प्रायश्चित शासनाला मिळेल. हे सुंदर बॅनर तुकाराम महाराजांच्या साक्षात्कार गुफेचं हे बघा, प्रत्यक्ष जिथं विचार या पुण्यनगरीत मी मांडण्याचा प्रयत्न केला शांततेच्या मार्गानं, संयमानं, आणि ते बॅनर काढलात. कारण मागे एकदा कर्मचारी आले नगरपालिकेचे, म्हणले स्मार्ट सिटीमध्ये हे बोर्ड शोभत नाहीत. तुमच्या स्मार्ट सिटीमध्ये या जाहिराती चालतात कोट्यावधी अब्जावधी लोकांच्या धंदे पैसा पोट जगण्याच्या, आणि तुम्हाला आम्ही शांततेनं बसलेलो आहे, विचार मांडलेले आहेत. जागतिक वारसा कसा युनेस्कोमध्ये हे गेलेलं आहे. संत तुकाराम हे ग्लोबल आहे. अरे ज्यांनी व्हेनिस आंतरराष्ट्रीय पुरस्कार ज्या संत तुकाराम चित्रपटाला मिळाला, ज्याची आज लॉगमन प्रकाशननं जर्मन युनिव्हर्सिटीमध्ये ज्या गाथ्याला समाविष्ट केलं, अशा हा वारसा ठरू शकत नाही. हा फार मोठा अन्याय. आणि हे सांगण्यासाठी मी बोर्ड लावले होते. आज ते बोर्ड अतिक्रमण म्हणून काढले गेले जात आहेत. जरूर काढा. तुम्हाला जे जे काय अन्याय करायचे तुम्ही मोकळे आहात सगळेजण. आणि बघा, एक फकीर काय करू शकतो या जगामध्ये. एक निष्प्रह निष्कांचन कीर्तन प्रवचन करून हा बापा महाराजांसारखं मी कुणाला लुटलेलं नाही आयुष्यात. गेले 32 वर्ष जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या तपोभूमी भंडारा भामटण डोंगरामध्ये समर्पित वृत्तीनं लढलेला आहे. माझाही परिवार आहे. आर्मीत 2-3 भाऊ आहेत. देश सेवा केली आहे, कृषी संस्कृती सेवा केलेली आहे. मी लहान आहे सगळ्यात घरात. मी ठरवलं महाराजांसाठी जीवन व्यतीत करायचं. हा लढा 2005 पासून आहे. 2005ला प्रथम प्राचीन वास्तुवैभव बिल्डरांनी पाडलेलं आहे भंडारा डोंगरावरचं. त्याच्यानंतर 2007ला राजकीय बिल्डरांनी भामटण डोंगराला खाण लावली, ती बंद पाडलेली आहे. 2008ला या भंडारा भामटण डोंगराच्या जवळ डाऊ केमिकल कंपनी आलेली आहे, विष ओकणारी. यांचे डाव, संतभूमी संपवण्याचे डाव हे कुटील कारस्थान आहेत. आज शासनाला कुठल्या प्रकारे जर गांभीर्य नसेल तर हे याला आता सुट्टी नाही. हे शासन हरामखोर आहे, गद्दार आहे, संतांशी गद्दार आहे, देशद्रोही आहे. या शासनाला आता संयुक्त राष्ट्रसंघाची असंच जाणार आहे. संयुक्त राष्ट्रसंघात हे सगळं अन्याय येणार आहे तुमचा. तुकाराम महाराष्ट्राचा नाही, तुकाराम भारताचा नाही, तुकाराम ग्लोबल आहे. ज्याने वृक्षवल्ल्यामा सोयरे वंचरे जैवविविधतेचा पहिला संदेश दिला जगाला तो. आणि त्या महात्म्याची भूमी कशातून वगळली जाते? इको सेन्सिटिव्ह झोनमधून वगळली जाते. संपूर्ण सह्याद्री एकवायर होतो आणि त्यामध्ये सह्याद्रीचा अविभाज्य भाग असणारा भंडारा डोंगर वगळला जातो. कशासाठी? फोडण्यासाठी, बिल्डरांना फोडण्यासाठी. हा फार मोठा अपराध शासनाचा आहे. आणि आता या अतिक्रमणासह आम्हाला जेलमध्ये टाकायचे येरवड्याला. कोण आहेत प्रमुख? आम्ही रस्त्यावर बसणार आहे. इथं आता सरळ आम्हाला अटक करायची आणि येरवडा जेलमध्ये पाठवायचं. आम्ही रस्त्यावर बसणार, आमचा अधिकार आहे. बैसलो धरणे दे हका देत दारात धरणं देत बसण्याचा आमचा प्रशासनानं जर अन्याय केला आहे तुकाराम महाराजांच्या तपोभूमीवरती तर अन्यायाला न्याय मागण्याचा आमचा अधिकार आहे. आम्ही दारात बसणार इथे.
हलणार नाही आणि उपोषण करणार प्राणांतिक. आम्हाला फक्त तुकाराम महाराजांची तपोभूमी अखंड दिसते, भंडारा दिसतो, घोराळेश्वर दिसतो, दुसरं काही आता लक्ष दिसत नाही. आणि भ्रष्ट प्रशासनाला जर कुठल्याही प्रकारची संवेदना नसेल आणि अशा प्रकारे जर कारवाई करत असेल अतिक्रमण म्हणून, तर आम्हाला ही अतिक्रमणांचा ह्या पुणे जिल्ह्यामध्ये शोध घ्यावा लागेल. किती अतिक्रमणं तुम्ही किती पाडता? जिल्हाधिकारी सक्षम असताना सुद्धा कारवाई होऊ शकत नाही. अनेक गोष्टी त्यांच्या अखत्यारीत आहेत, पण केवळ राजकीय दबावापोटी ही कामं चाललेली आहेत. हे 100% सत्य आहे. आणि हे सरकार, धर्माच्या 4 सरकार गेली. अशोकराव चव्हाण गेले, विलासराव देशमुख गेले, पृथ्वीराज चव्हाण गेले, आता मुख्यमंत्री आले. कोण? देवेंद्र फडणवीस, ज्यांना धर्माच्या नावावरती लोकांनी हिंदुत्वाच्या नावाखाली निवडून दिलं. हाच काय हिंदू धर्म? तुकाराम महाराजांचे डोंगर भुईसपाट करणारा लाज वाटली पाहिजे. डोंगर फोडत असताना हिंदू धर्म म्हणून घेण्याची लाज वाटली पाहिजे. जर तुकाराम महाराजांची तपोभूमी या महाराष्ट्रात आबादित राहू शकत नसेल तर हे थोतांड ढोंगी राष्ट्र आहे, ढोंगी राज्य आहे. हे पर्यायवादी ढोंगे आहेत, संत वाङ्मय अभ्यासक ढोंगे आहेत. कुणी पुढे येऊ शकत नसेल ही भूमी वाचवण्यासाठी तपोभूमी अखंड. आज तुम्ही जाऊन पाहू शकता चीनच्या कंपन्यांचा अतिक्रम पाय त्याला चाललेला आहे. संरक्षित रेंजमध्ये जो पुरातत्वचा कायदा सांगतो 1958 एक यार असा काढला, एक संविधान असं काढलं की कुठल्याही प्राचीन भारतातले जेवढे प्राचीन आहेत स्मारक स्थळं ती संरक्षित केली गेली पाहिजेत. पण त्या कायद्याला पायदळी तुडून आज इथं भूसंपादन झालेलं आहे. भूसंपादन बेकायदेशीर, हे सर्व बेकायदेशीर. कशासाठी? काय साध्य काय करायचं आहे तुम्हाला जगामध्ये? आणि ह्या फकीराचा शाप लागून तुमच्या जीवनाचा सत्यानाश झाल्याशिवाय नाही, शांती हरवून जाईल. भले तुम्ही श्रीमंत असाल, करोडपती असाल, सत्ताधीश असाल, पण याच डोंगरातून तुकाराम महाराजांनी सांगितलेलं, अरे सत्ता संपत्ती राहिलं ठाईचे ठाई. या पृथ्वीवरती असे किती धुळीस मिळालेले राज्य आलेत, कितीतरी संस्कृत्या गाडल्या गेलेल्या आहेत. आणि तुमचं काय मस्ती, तुम्हाला एवढा उन्माद आहे सत्तेचा की तुम्ही संतांना, ज्या संतांनी न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य दिली, आज सगळा व्यासपीठ एका खेळ मांडीला वाळवंटी घाई नाचती वैष्णव बाहेर आहे. एवढं सुंदर ज्यांनी वातावरण निर्माण केलं, त्या संत महात्म्याची तपोभूमी या महाराष्ट्रात फुटली जात आहे. ऐतिहासिक वारसा, प्राचीन लेणी संपन्न, जिथे जैन लयन आहे, बौद्ध लयन आहे, शैव मंदिर आहे, तुकाराम महाराजांची मूर्ती आहे. आणि निधर्मी म्हणताय स्वतःला. अरे धर्मसमन्वय पाहायचा असेल तर भंडारा भामचंद्र घोराळेश्वरवरती जा, म्हणजे तुम्हाला खरा धर्मसमन्वय मिळेल. आज सर्व धर्माचे पंथाचे साधना करणारी भूमी आहे आणि अशा भूमीला आज विडंबना चाललेली आहे. हा फार मोठा अन्याय आहे. या अन्यायाचा पंचनामा साऱ्या जगभर नाही केला तर चालेल. हा एक फकीर आहे, वाचासिद्धी आहे. आतापर्यंत डाऊट पेटवायचं पेटवली. कलेक्टर पेटवायला 2010ला आलो होतो. चंद्रकांत दळवी विचारी माणूस होता, त्यानं राज्य संरक्षित स्मारक घोषित करण्यासाठी आदेश दिले. हा नवल किशोर राम आला. त्या नवल किशोरला मी सांगितलं की तू बच्चा आहे, तुला महाराष्ट्राची संस्कृती माहीत नाही. हा रोम रोम में शिवाजी, रोम रोम में तुकाराम आहे. पण तरीसुद्धा तो समजून घेतला नाही महाराष्ट्राची संस्कृती. पुढाऱ्यांच्या दबावाखाली ही कारवाई चाललेली आहे, दुसरं काही नाही. आणि भ्रष्ट प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रचंड पैसा खाऊन ती आधीच सूचना 2011ची बदललेली आहे आणि ती त्यांना डोंगर संरक्षित करायचं नाही हे सिद्ध आहे. त्यामुळे ही असूयेने केलेली कारवाई ही क्षमा केली जाणार नाही. हे आपण प्रत्यक्ष पाहू शकता. हे संपूर्ण 10-12 वर्षाचं डॉक्युमेंट आपण इथं ठेवलं आहे. ही वारकरी संप्रदायाची ध्वजा काढली जात आहे, जी कुठल्याही पक्षाची ध्वजा नाही, पक्षाची ध्वजा नसून या मातीशी नातं सांगणारी कावेमध्ये, मातीमध्ये भिजवून जे रंग निर्माण केला जातो, मातीशी नातं सांगणारा त्या वारकरी संप्रदायाची पताका काढली गेलेली आहे, लक्षात घ्या. आणि मला पाहायचंच आहे इथं कोणी ध्वजा लावतात की नाही, इथं कोणी थांबतात की नाही, का आमच्यावरतीच आश्रयाने केलेली कारवाई आहे. ही जागा कायम खाली राहणार का, आता हे मला पाहायचं आहे परत. त्या कारवाईचं कारण का, याचा शोध बोध आम्ही जरूर घेऊ.
अरे ज्या दिवशी तुम्ही वारकरी संप्रदाय ध्वज खाली घेतला, तुमचा ध्वज खाली झाल्याशिवाय राहणार नाही. फकीर बोलतो. हे उलटं पालटं का ताकद करण्याची वारकरी संप्रदायामध्ये शक्ती आहे, एवढी लक्षात घ्या. मनामध्ये कोट्यावधींचा भाव इथं घेऊन बसलेला आहे. ही तपोभूमी सुरक्षित राहावा असा कोट्यावधींचा भाव घेऊन इथं बसलेला आहे. तुम्हाला मी एकटा दिसत नसेल, एकटा नाही आहे, लक्ष कोट्यावधींच्या भावना आहेत. त्या वारकरी संप्रदायाची ही ध्वजा तुम्ही खाली घेतलेली आहे. तुमचं साम्राज्याला आता उतरती कळा लागलेला आहे, लक्षात घ्या. साम्राज्याला उतरती कळा. आणि हा काय भगवा ध्वज नाही, वारकरी संप्रदायाची गेरू रंगाची पताका आहे. त्या भगवा ध्वजाचं नाटक जय शिवाजी जय भवानी इकडे गुरूंची भूमी फोडायला पुढं असलं नाटक आम्ही वारकरी करणार नाही धर्माच्या नावाकडे, लक्षात घ्या. आणि ज्या तुकोबांच्या वाङ्मयावरती बाबासाहेबांनी घटना लिहिली, न्याय स्वातंत्र्य समता बंधुता, सर्व साहित्यिकावरती प्रभाव महाराष्ट्रात जास्त कुणाचा असेल तर तुकाराम महाराजांचा आहे, लक्षात घ्या. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ, अनेक चळवळी महाराष्ट्रात असतील, जेवढ्या पुरोगामी चळवळी आहेत त्या चळवळींना विचाराचा पाया संत तुकारामांचा आहे, लक्षात घ्या. आणि अशा संत तुकारामावरती जोपर्यंत महात्मा तो हयात होता त्यावेळी जर अन्याय केलाच केला, पण अजूनसुद्धा त्या महात्म्यावरचा अन्याय संपलेला नाही, त्यांच्या तपोभूमीवरचा अन्याय संपलेला नाही. कारण तुकाराम संपवायचा आहे, कारण तुकारामानं वर्णव्यवस्था धुळीस मिळवलेली आहे. अरे वर्ण अभिमान कोण झाला पावन, ऐश्वर्या सांगून मजपाशी म्हणणारा हा तुकाराम. स्वातंत्र्य समता सर्वांना देणारा तुकाराम, तो तुकाराम नको आहे या महाराष्ट्र शासनाला. काय नेमकं घडवायचं आहे समाजात काय दुही माजवायची आहे धर्माच्या पाखंड्याच्या नावाखाली, ते आता सिद्ध झालेलं आहे. म्हणून तुम्हाला तुकाराम नको आहे म्हणून ही कारवाई आहे, दुसरं काही नाही. गेले 6 महिने झाले एकाही मुद्द्याचं निराकरण सरकार करू शकलं नाही. शासनाला एवढा वेळ नाही, शासन स्तरावरती बैठक घ्यायला वेळ नाही. आणि एवढी संवेदना तुमची संपली तुकोबारायांच्यावरती संतांच्या विषयी. पण ढोंग कशाला हे पालखी सोहळ्याचं स्वागत, कशासाठी हे ढोंग? पुण्यपतन. अरे जिथं पुण्याचं पतन होतं ती पुण्यपतन आता आम्हाला म्हणावं लागेल. त्या पुण्यनगरीचं नाव एक आहे पुण्यपतन. पुण्याचं जिथं पतन झालेलं आहे, आज ते पतनाचा समारोप. पतन झालेलाच आहे केव्हा, त्यातली ही कारवाई आहे, दुसरं काही नाही. या छत्रपती शिवरायांची राजमुद्रा ऐतिहासिक बदलली, या हरामखोर लाज वाटली पाहिजे या महाराष्ट्र शासनाला. अरे प्रतिपतचंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुनो शिवशेषा. इथे शहाजी राजांचा पुत्र शिवाजी होतं, त्या शिवाजीला काढून टाकून महाराष्ट्र राज्यश एवढं तुमचं महाराष्ट्र राज्य सोज्वळ आहे, पवित्र आहे. छत्रपती शिवरायांची राजमुद्रा तुम्ही चुरून आपलं नाव टाकताय आणि ही कारवाई करताय संत अस्तित्व नष्ट करण्याची. लाज वाटली पाहिजे. या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बसल्यानंतर मी तक्रार दाखल केलेली आहे, बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पण अजून मला कुठल्याही प्रकारचं त्याच्याबाबत काही कळलेलं नाही की काय करायचं ठरवलं आहे. महाराष्ट्र शासनानं ही राजमुद्रा बदललेली आहे. हा किती मोठा हा राजद्रोहाचे खटले लागला या हरामखोरांच्यावरती, ज्यांनी छत्रपतींची राजमुद्रा बदलली, बेदखल करून टाकलं त्यांना राजमुद्रेतून. ती राजमुद्रा चोरायचा काय अधिकार आहे ना? तुम्ही काय दिवे लावले या म्हणते, तुम्ही काय दिवे लावले महाराष्ट्र शासनानं ते लिहा. शिवरायांची राजमुद्रा कशाला चोरून इथं लावताय? हे गद्दार शासन. निषेध करतो मी, निषेध. अख्ख्या वारकरी संप्रदायाच्या वतीने या घटनेचा मी आज निषेध करतो. ज्यांनी छत्रपती शिवरायांची राजमुद्रा बदलली, ज्यांनी तुकोबारायांच्या डोंगरावरती अपराध केला, डोंगर फोडले, बिल्डरांच्या घशात घातले, MIDCला तोडले, हा तुमचा विकास? हा भौतिक विकास? आणि स्वामी विवेकानंदांची जयंती साजरी करता. स्वामी विवेकानंद म्हणतात ज्ञान आणि विज्ञान ही विश्वाची 2 चाकं आहेत. आणि मग ज्ञान आणि विज्ञान जर विश्वाची 2 चाकं आहेत, तर विज्ञानाच्या घोडदौडीमध्ये तुम्ही संतभूमी फोडता आणि ज्ञानाची भूमी तिथं लुटवता. हा कोप अन्याय जरूर तुम्हाला प्रायश्चित देईल, जरूर. याच्या माझ्या अंतकरणाच्या तळतळात तुमच्या अंतकरणाने अणुरेणूला भेदून जातील. तुम्हाला घरात नेत्यावर झोपा येणार नाहीत. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या समोर जो अन्याय आज होत आहे, याच्या तळतळात या फकीराचा शाप, त्या कुठल्या धनिकाचा, लुबाडूचा, लुटाराचा नाही. एक फकीर ज्यानं तुकोबारायांची अखंड सेवा चिंतन केलं आहे, त्या फकीराचा शापानं तुम्हाला झोपा तुमच्या उडवण्याची ताकद या फकीरात आहे.
करा कारवाई, तुम्हाला काय करायची. आणि लक्षात घ्या साहेब, तुम्ही कारवाई केली आहे, आम्ही इथनं उठणार नाही. आम्हाला अटक करावी लागेल. पुढचं अतिक्रमण आमचं इथं बसणं अतिक्रमण म्हणून आम्हाला अटक करून जेलमध्ये टाकायची पुढची प्रक्रिया. कारण पहिल्या दिवशी मी नवल किशोर रामना सांगितलं होतं, एक तर ह्या गद्दारांना हरामखोरांना जेलमध्ये टाका आणि आम्ही गुन्हेगार असेल तर आम्हाला जेलमध्ये टाका. पहिल्या दिवशीचं बोलणं आहे. आता आम्हाला जेलमध्ये टाका. आम्ही इथून जाऊ शकत नाही. आम्ही गुन्हेगार आहे तर आम्हाला जेलमध्ये टाकायचं. आम्ही उठणार नाही. तुम्हाला काय अजून कारवाई करायची न्या काय करायचं, पण आम्ही इथंच बसणार. बस प्राण जाय पण इथे बसणार. आणि आजपासून प्राणांतिक उपोषण. न्याय मिळत नाही तोपर्यंत प्राणांतिक उपोषण असेल. आज कपडे पण नाही ठेवायचे अंगावर. निषेध म्हणून नंगा कपडे काढून देईन इथं. नंग्या साधूसारखं लक्षात घ्या. निषेध शासनाचा करू शकतो. एवढी ताकद या फकीरात आहे. काय कपडे काढून फेकून देईन आणि नंगा नाच करेन. जोपर्यंत शासनाला नागडं करत नाही तोपर्यंत इथनं उठणार आणि कपडे घालणार नाही. तुमच्या सर्व अधिकाऱ्यांच्या समोर आज प्रतिज्ञा करतो. ज्या महाराज यांचं बघतो शासनला शून्य समजतं, सभ्य समजतं स्वतःला. नाही नाही नाही, हात लावायचं नाही. तुम्ही हात लावायचं नाही. त्या शासनाला नागडं केल्याशिवाय शांत कोण लोक बघूया आम्हाला. माझ्या कलेक्टरला ऐकूया. नाही नाही चालणार नाही. चालणार नाही. माझा अधिकार आहे. माझा अधिकार करू. काही करू शकत नाही. हे चंद आहे, काही करू शकत नाही. म्हणून शासनाचा निषेध करतो मी. त्याला निषेध कसा करणार, निषेध कसा करणार येऊ द्या. तो कलेक्टर इथंच मला पाहू दे. नाही नाही नाही, हा निषेध मोठा आहे. लक्षात नाही. दारात आमच्या संतांचं सांगणं आहे. बैसलो काही नाही चालणार. मग सगळ्यांना उठवा. एक सुद्धा कुणी आंदोलक होता कामा नाही. भेदभाव चालणार नाही. सगळ्यांना तिथं द्या. आणि मग ते द्या बांधून तिथं तसं द्या. आम्ही तिथं जोपर्यंत निर्णय होता आणि इथं कोणी येतात इथं तिथून निवेदन द्यायला इथे येते. तिथं घोषणा गर्जना गर्दीचं म्हणून अजिबात चालणार नाही. 5 लोक तिथून येतील, निवेदन देतील. जसं मुंबईला 1000 महिन्याला चालतात तसं तिथं व्हायला हवं. द्या मग जागा. चला चला व्यवस्थित. इथं अतिक्रमण वाटतं ना, तुम्हाला जिथं अतिक्रमण वाटत नाही तिथं द्या आम्हाला. पण उठवण्याचा अधिकार काय आहे, कुठल्या बेसवरती तुम्ही आम्हाला उठवता सांगा ना आम्हाला. पुढे दिसण्यासाठी आपले जी हे ना तिथे बॅनर वगैरे तुम्ही लावू शकता का सर? नाही आम्ही तिथं नाही. इथं आता कुणाला बॅनर आणि अजिबात चालणार नाही. मला आमच्या बॅनरवर कारवाई केली, सर्वात कारवाई. आता इथं कुठलाही या एरियामध्ये तुम्हाला बॅनर बिनर 5 माणसं तिथून येतील आझाद मैदानासारखी. परंतु आम्ही युनिफॉर्मला आम्हाला काही बोलता येत नाही. आम्ही काही बोलू शकत. हे राजकीय दबावाखाली चाललेलं दुसरं काही नाही. अरे 5 राज्यात तुमची सत्ता धुळीच मिळवली. खोंगी तुमची आश्वासनं पाखंड्यांची. शेतकरी मेला, आज वारकरी संपावं लागलाय ना तुम्ही. हा कसलं राज्य करता तुम्ही? मला कोण लोकशाही म्हणे? ही हुकुमशाही आहे. हुकुमशाही एकतर्फी. त्या गंगेच्या किनारी प्रदूषणासाठी आयुष्यावर एकाएकानं हे केलेलं आहे. साधू मेला उपोषणात तरी यांना संवेदना नाहीत. पर्यावरणासाठी साधू मेला तरी दखल घेतली नाही. गंगा प्रदूषण मुक्त व्हावून पण त्याला यश आलं बऱ्याच गंगा प्रदूषणाच्या. तसं आम्हाला मारा तरी ना, मारून तरी यश द्या ना. आम्ही मरायलाच बसलेलो आहे. ते तरी एकदम करा. यश मिळेल काय काळजी करू नका. तुमची नोंद घेतली जाईल 100%. कारण जर तुम्ही त्यांचं आता ऐकलेलं आहोत तर त्यांना तुमचं ऐकावं लागेल. त्या बसा प्रस्ताव तिथं तयार करा. आजची आज सगळी मंडळी इथं. हां आणि स्वतः साहेब इकडे येऊन तुमची भेट पण घेतो.
त्याचं काय विषय नाही. हे करायचं म्हटल्यावर तुम्हाला काय हे सगळं हटवून टाका कुठं तर त्या बराखीत नेऊन बस. एक 5-25 कर्मचारी खोरे बिरे फावले घेऊन सपाट करून टाका. मुरुम टाकायला मुरुम टाकायची आवश्यकताच नाही, फक्त खोऱ्याने ओढून घेणे सगळं बस. जागा प्लेन आहे, काय करायची आवश्यकता नाही. गाड्या लावायच्या असल्या एका कडेला लावून टाका तिकडं, लावून टाकू तिकडं त्या मागच्या गॅपमध्ये, आणि तिथून असं एक बॅरिकेटिंग करून टाकू तिकडं. एवढी बाजू मोकळी करून टाकू. पण ते होईल ते होईल. आता आपण आजच करावं लागेल. करून टाकू ना. नाही करून घ्या. आता काय लावा यंत्रणा इकडे. इकडे उकेच काम करायचं. अशक्य काय शासनाला? हां, एवढा नगरपालिकेचा फौज फाटा आहे, अशक्य इम्पॉसिबल जगात काहीच नाही. हे महाराष्ट्राचे 5 लोक तिथे गेले पाहिजे. तुम्हाला जागा दिली ना, इथून सोडायची 5 माणसं. स्ट्रक्चर कसलं मंदिरात समाधी वगैरे घ्या मग घ्या. फ्रंटला दिसण्यासाठी त्या हे करा, केल्याशिवाय आम्ही अन्न घेणार नाही. तर जिथं ज्यावेळी बसू त्यावेळी आम्ही जीव. पहिलं लावा फौज इकडे सगळी, आणि नियम असा बनवा, पलीकडल्या समोर असो, इकडल्या गेटमध्ये हेही गेट नाही तेही गेट नाही. बरोबर. इथं असं चालणार नाही ना, मग तिथं येऊन तंबू ठोकणार आम्ही. तिथनं उठवलं ना तिथं तंबू ठोकीन. मग सगळा नियम बदलून टाका. फिल्म जपून ठेवा, ती कोर्टात येईल भविष्यात, काय सांगता येणार नाही. जशी आहे तशी एडिटिंग काय करू नका. एडिटिंग नाही येत. जशी आहे तशी ठेवा. प्रसंग आला तुमची ताकद टाका तिकडे कोर्टात. कारण कोर्टात खेचणार आहे राज्यकर्त्यांना, हरामखोरांना, प्रशासकीय अधिकाऱ्यांना, सगळ्यांना कोर्टात खेचणार आहे. हे अतिक्रमण नाही का? नाही असं म्हणूनच म्हटलं, आता सगळे फोटोग्राफी करणार ना. जे बोलले ना बघा त्यामध्ये ते बरोबर आहे. फुटपाथ इकडं तिकडं एवढे बॅनर लोक नाही ते सांगतो, एवढी अतिक्रमण आहेत आणि इथं अतिक्रमण कसं काय म्हणून बोललो ना मगाशी. पुण्यात किती अतिक्रमण दाखव. युट्यूबवर टाकले का तुम्ही? हां, युट्यूबवर टाका. नाही युट्यूबवर नाही, आता हे मी टाकतो नंतर. बघू द्या. सपाटीकरण करावं ना, आणि काय हलवून शांततेने नेऊन दिलेलं होतं. मला शिस्त आणि स्वच्छता आवडते. त्या घाण टॉलीमध्ये काही साहित्य पवित्र टाकून आलं का त्या नावाले? नाही, या घाण टॉलीमध्ये कचऱ्याच्या ते ग्रंथ काय कुठलाही कागद मला हलवू नका. जसं तसं ठेवा. हां, नेता येईल नंतर. तिथं एकदा हे झाल्यानंतर, सपाटीकरण केल्यानंतर नेता येईल नंतर. ते लॉग आहे. खराब करू नका, सगळे पुरावे आहेत. तिथं जर आम्हाला द्यायची जागा तर ती 10-15 मिनिटात तुमचे कर्मचारी लावले तर ते गवत काढणे, लेवलिंग करणे, पाणी मारणे. तिथे काय बुरवून टाकू नका आणि काय करू नका. पाणी लगेच नाही मिळणार. पाणी लगेच पाणी पण हां, स्वच्छता करा. स्वच्छ करून आम्ही सध्या ताडपत्री व्यवस्थित तिथं आम्ही आणतो. आणि हे घाण ह्याच्यात टाकू नका. कुठलीही वस्तू नाही, तुम्ही न्या. तुमच्यापर्यंत कसं न्यायचं ते. आणि गाड्या असतात तुमच्याकडे. नाही गाडी बाय द वेट राहायची. अतिक्रमणची गाडी, कचऱ्याची गाडी नाही. आता कचऱ्याच्या गाडीत नको त्याचं. तिथं काय करू, आपलं हे आतलं व्यवस्थित एक काम करू, ती गाडी कचऱ्याची नाही. एका खेपेत होईल. आमचंही काम होईल, तुम्हाला पण वेळ नको. नाही, पण तिथं नेऊन ठेवणार कसं? सांगतो ना, ह्याच्यात ठेवतो ना. साफ सध्या ह्याच्यात ठेवा. साफ केल्यानंतर उतरा तिथे. ठीक आहे, साफ करायची व्यवस्था करतो. माहिती काय, सर्व घाण कचऱ्यामध्ये पडून आमची असते. नाही, आता गाडीत भरून गाडीतच ठेवणार का ते काम होईपर्यंत? कलेक्टर ऑफिस नाही. हां, आमचा रोल जो होता ना वरचा, झालेला आहे. आमचा रोल जो आहे महापालिका. म्हणजे 2 कारवाई आहेत का इथं? महापालिकेची कारवाई एक, आणि शासनाची, म्हणजे राज्य शासनाची. आता ही शासनाची कारवाई. आमची कारवाई वरची होती ती गाडी. आणि साहेब, आता शासनाची कारवाई काही
मगाशी जे बॅनर काढले गेले ती कुणाची कारवाई? कॉर्पोरेशन हां, कॉर्पोरेशन बॅनर पुरतीच फक्त. बॅनर बाकीचं स्टेज हे जे असते छप्पर वगैरे हां, ते महानगरपालिकेचे. बरं. आणि आता ही शासनाची म्हणजे नेमकी कुणाची? जिल्हा प्रशासनाची. जिल्हा प्रशासन. बरं. आता आपण प्रत्यक्ष पाहतात ही जी कारवाई चाललेली आहे ही शासनातर्फे कारवाई चाललेली आहे. आता हे सगळं साहित्य जे आहे संत वाङ्मय गाथा, विणा, ग्रंथ, साहित्य हे सगळं पोलिसांच्या ताब्यात असे इथले कर्मचारी सांगतात. कारण आम्हाला कुणाची कारवाई कोणती हे माहीत नसल्यामुळं आम्हाला विचारायला लागलं. बॅनर मंडप वगैरे जो होता तो ती नगरपालिकेची कारवाई होती. आता जी कारवाई चाललेली आहे ही शासनाची आहे, म्हणजे महाराष्ट्र शासनाची, थोडक्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्याद्वारे चाललेली कारवाई आपण प्रत्यक्ष पाहू शकता. हे आता पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे. संपूर्ण हे जे साहित्य आहे आंदोलकांचं, ग्रंथ, पत्रकं, सर्व वस्तू ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत, डॉक्युमेंट्स आहेत, फायली आहेत. याच्यामध्ये 2005 पासूनचा जो लढा अविरत चालला होता त्या सर्व फायली आहेत. याच्यामध्ये लोकांना कळण्यासाठी याच्यामध्ये पत्रकं छापली होती, ती पत्रकं आहेत. आणि अशा प्रकारे हे व्यवस्थित, कारण माझ्या जीवनामध्ये मला शिस्त आवडते, सर्व शिस्तबद्ध मी लावून ठेवलेलं होतं. आणि अशा प्रकारे हे संपूर्ण आता कारवाईद्वारे जप्त केलं जात आहे. पोलिसांच्या ताब्यामध्ये हा संपूर्ण जो आंदोलकांचा जो महत्त्वाचा संपूर्ण जो प्रबोधनासाठी ठेवलेला साठा होता, संग्रह होता, तो आता पोलिसी कारवाईच्याद्वारे पोलीस स्टेशन बंड गार्डनमध्ये दिला जातो. आपण पाहताय प्रत्यक्ष ही कारवाई पाहत असताना अनेक प्रकारचे लोक, अधिकारी वर्ग इथं जमलेला आहे. साहेब ही 2 कारवाई आहेत आता याच्यामध्ये. 2 कारवाई. एक महानगरपालिकेची आहे आणि एक कलेक्टर ऑफिसची कारवाई. अच्छा, म्हणजे एकाच वेळी आदेश दिले गेलेले आहेत का? हां, एकच संयुक्त बैठक झाली. संयुक्त बैठक. म्हणून मग तुम्ही मला पत्रसुद्धा दिलं नाही की जिल्हाधिकाऱ्यांनी? पत्र आहे ना तुमच्याकडे? नाही 49 नोटीस आपण 1 महिन्यापूर्वी दिली. नाही, नोटीस दिलं, पण नोटीस दिल्यानंतर आज आम्ही कारवाई करतोय. तर यांना आपले हे आहेत ना, आमच्या कारवाईला नोटीसची गरज नसते. त्यांच्याकडे नोटीस करणार. तरी पण आम्ही गुड फेथमध्ये मी यांना काल त्या दिवशी सांगितलं होतं, त्यांनी तुम्हाला कदाचित मेसेज दिला नाही. मी त्यांच्याशी बोललो आणि आजही सकाळी त्यांना सांगितलं की आपल्या महाराजांना फोन करा, सांगा असं कारवाई आज करत आहोत. त्यामुळे ते पण ते तुमचा फोन लागत नव्हता. नाही, मी तर तुम्हाला नाही, आता पुढची प्रक्रिया काय होणार? आता हे पोलीस स्टेशनमध्ये थोडक्यात जप्त करणे कारवाई. पोलीस स्टेशन नाही, हे कलेक्टर ऑफिस जप्त करत आहे. हां, आणि आकाश चिन्हाचं हे जे आहे हे महानगरपालिका जप्त करत आहे. परंतु मी आता त्यांना तेच विचारतो, याची जर तुम्हाला आवश्यकता असेल तर ते तुम्हाला हँडल करू शकता. ते तुम्ही म्हणजे मी तर त्यांना असं म्हणतो की त्यांना सामान दिलं नाही. आता आम्ही हे लावून तिथं काय करणार हा प्रश्न आहे. कारण हे जर जिल्हा प्रशासनानं हे जर संपूर्ण साहित्य जप्त केलं आहे तर हे लावून आम्ही तिथे काय करणार? नाही, हे तुम्हाला परत मिळू शकतं ना. हे जमा करत आहे म्हणजे इथून फक्त तुम्हाला हे करण्याकरता ताब्यात घेत आहेत आणि तुम्हाला तिकडे बसण्याकरता तुम्हाला ते परत तुमचं जे काय असेल तुम्ही त्याच्यामध्ये ठीक आहे. सर, मग तुम्ही याचा पंचनामा वगैरे करा. करतात, त्याचा पंचनामा करतात. तुम्हाला सगळं तरी सर कायदेशीर मार्गाने परत मिळणार आहे. तुम्ही त्याची मागणी केल्यानंतर तुम्हाला ते मिळेल. आता पंचनामा करून ते दोन्ही यंत्रणा, 2 वेगवेगळ्या यंत्रणा ते दोन्ही ताब्यात घेणार.